पाचोरा जेकेरिया एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पाचोरा येथील उपशिक्षक इंद्रिस अमानुल हक मनियार हे सेवानिवृत्त झाल्याच्या निमित्ताने पाचोरा मनियार बिरादरीतर्फे त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा शहरात उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगाव जिल्हा मनियार समाजाचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांसह उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, महायत्ता उर्दू एज्युकेशन सोसायटी पाचोरा खजिनदार मुख्तार मोहम्मद शहा, पाचोरा तहसीलदार विजयजी बनसोडे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार, पाचोरा गट शिक्षण अधिकारी समाधान पाटील, केरिया एज्युकेशन सोसायटी पाचोराचे अध्यक्ष शेख खलील नूर मोहम्मद, मनियार बिरादरी पाचोराचे अध्यक्ष शेख इक्बाल शेख इसा मनियार, तर डॉक्टर शेख अताउर रहमान अमानुल हक आदी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे आयोजन शेख इरफान शेख इक्बाल मनियार सचिव जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले होते। यावेळी उपशिक्षक इंद्रिस मनियार यांनी आपल्या सेवा काळात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाची दखल घेत समाजाकडून हा गौरव त्यांचा करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख सादिक शेख लतीफ मनियार, सय्यद सद्दाम सय्यद युसुफ मनियार यांनी परिश्रम घेतले। बांधवांनो, आज मला वाटतं फारुख भाईंनी एक अतिशय महत्वाची मागणी या ठिकाणी केली। मी फारुख भाई आपल्याला या निमित्तानं सांगेल की आपण पहिल्यांदा याच परिसरामध्ये की जी ओपन स्पेस होती त्या ओपन स्पेसला लागून मदरशाच्या बाजूला एक सुंदर असा हॉल देण्याचा प्रयत्न केला। दुसरा एक आपल्या कसाई समाजासाठी, कुरेशी समाजासाठी आपण एक सुंदर असा हॉल दिला। आज अतिशय चांगल्या पद्धतीचे लग्न त्या ठिकाणी होत आहे। मी आजही आपल्या साक्षीने शब्द देतो की मी जे 15 लाख 20 लाख 25 लाख रुपये जोही काही निधी लागत असेल तो निधी द्यायला मी तयार आहे। फक्त जागा हा विषय महत्वाचा आहे। मला असं वाटतं की आता हा संपूर्ण परिसर आपल्या समाजाचा, म्हणजे नुसत्या मनियार समाजाचा नाही तर मुस्लिम समाजासाठीच हा संपूर्ण परिसर आता जवळपास इकडे भरलेला आहे। अनेक जागा येणे झालेल्या आहेत। तर ओपन स्पेसला लागून एखादा प्लॉट 2-5 हजाराचा, 1000-2 हजाराचा जरी असला आणि इतर जागा जर का आपण त्या ठिकाणी दिली तर मला वाटतं 100% मी या संदर्भामध्ये आपण जर का पाहिलं तर मुस्लिम समाज असाच वळतो असं नाही, तो प्रेमानेच जिंकला जातो आणि ते जिंकण्याचं काम आपण या ठिकाणी केलं। जनतेच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण करण्याचं काम केलं। ते फक्त गोड बोलून नाही तर विकासाने आपण त्या ठिकाणी त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आजही मी आपल्याला सांगतो की जर जागेची उपलब्धता या ठिकाणी असेल तर फक्त आपण एका पहिले, म्हणजे मीच थोडासा अनफड होतो असं समजा, मी असं वाटत होतं की जसं मुस्लिमांसाठी एक अल्लाह है वैसा सब मुसलमान एक है, ऐसा मेरे को लगता था। आमच्यातच फक्त ते 96 कुळे आहेत असं मला वाटायचं, पण जेव्हा डीप मध्ये घुसलो तर ते इथं बी वाटलं की इथंही तसंच आहे। मला इकडे नंतर कळायला लागलं की इथं शाप आहेत, मनियार आहेत, खाटीक आहेत, हे सगळं मला नंतर कळालं की मी जेव्हा एका ठिकाणी अपन हॉल दिला त्यावेळेस मुसलमान बोल रहे हमको नहीं दिया, बागवान बोल रहे ये हमारा है, वो पिंजारी बोल रहे हमारा है। हे तेव्हा लक्षात आलं की इथेही तशीच खिचडी आहे आमच्यासारखी। 12 जमात आहे, अशी परिस्थिती आहे। पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही जागा द्या, मी हॉल देतो। तुम्ही जागेची उपलब्धता केली मी 100%, कारण जर मी ओपन स्पेस मध्ये जागा टाकायची असेल, निधी टाकायचा असेल तो मग सार्वजनिक आहे। जर तुम्हाला तुमच्या समाजासाठी जर वास्तू पाहिजे असेल तर तुम्ही मला तुमच्या ट्रस्टच्या नावाची जागा द्या। तुम्हाला 10, 15, 20, 25 लाख रुपये आवाज द्या, त्या मिनिटाला माझं पत्र तयार राहील, तरच त्याच्यावर तुमचा अधिकार असणार आहे, नाही तर तो हॉल सार्वजनिक असणार आहे। म्हणून आपल्याला जर का आपला हॉल पाहिजे असेल आणि राहिला प्रश्न त्या प्लॉटसाठी
जर काही मदत पाहिजे असेल तर ती मदत देखील मी मदत करायला तयार आहे. शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.